हॅलो माय डिअर ऑल स्टुडंट्स. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बँकिंग एक्झामिनेशन्समध्ये लागणाऱ्या इंग्लिश सेक्शनबद्दल पूर्ण आपण माहिती करून घेतलेली आहे. मागच्या व्हिडिओमध्ये इंग्लिश सेक्शन हा किती मार्कांना विचारला जातो, प्रिलिम्सला किती मार्क आणि मेन्सला किती मार्कांना विचारला जातो याबद्दल पूर्ण आपण माहिती करून घेतलीत. त्याचबरोबरच आपण इंग्लिश या सेक्शनची पूर्ण सिलॅबसचीही माहिती करून घेतलीत. तर त्या सिलॅबसपैकीच जसं मी मागेही म्हणाले होते की 3 पार्ट्स आहेत. एक ऑब्जेक्टिव्ह आहे, दुसरा आहे ग्रामर आणि तिसरा आहे व्होकॅब्युलरी. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण व्होकॅब्युलरी या विषयाबद्दल आपण माहिती करून घेणार आहोत आणि या व्होकॅब्युलरी या सेक्शनवर किंवा या टॉपिकवर मास्टरी किंवा त्याच्यावर प्रभुत्व कसं मिळवायचं याबद्दल आज आपण डिस्कशन करणार आहोत. आणि हळूहळू याच्या पुढच्या व्हिडिओपासून आपण व्होकॅब्युलरी डेली बेसिसवर रिव्ह्यू करणार आहोत. नवीन वर्ड्स आपण शिकणार आहोत. व्होकॅब्युलरी शिकण्यामागे शिकताना त्याच्यामध्ये 2 भाग येतात. ते आपण कोणकोणते 2 भाग आहेत ते आपण थोड्या वेळाने डिस्कस करणारच आहोत. पण त्यातलाच एक महत्त्वाचा भाग जो कन्सिडर केला जातो तो म्हणजे रूट वर्ड्स. आता रूट वर्ड्स म्हणजे काय? रूट वर्ड्स हा एक व्होकॅब्युलरीचा एक भक्कम पाया आहे. बँकिंग एक्झामिनेशन्समधला इंग्लिश सेक्शन सोडवताना व्होकॅब्युलरीवर जर तुमचं प्रभुत्व असेल तर ती खूप महत्त्वाची स्टेप मानली जाते. व्होकॅब्युलरीचा अर्थ आहे शब्दकोश. जेवढी चांगली तुमची व्होकॅब्युलरी तेवढाच इंग्लिश सेक्शन तुमच्यासाठी सोपा, हे ठरलेलं गणित आहे. पण व्होकॅब्युलरीवर जर तुमची मास्टरी मिळवणं एवढं सोपं नाही आहे. त्यासाठी तुम्ही रोजच्या रोज इंग्लिश वाचलं पाहिजे. थोडा वेळ नाही तर कमीत कमी अर्धा पाऊण तास तुमच्याकडून इंग्लिश वाचलं गेलं पाहिजे. मग काय वाचायचं हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सगळ्यांच्या समोर असतो. अगदी आजच तुम्ही सुरुवात करणार असाल तर आज तुम्ही एकदम इकॉनॉमिक टाइम्स किंवा द हिंदू किंवा एखादी बिझनेस किंवा फायनान्शियल न्यूज जर तुम्ही वाचायला घेतलात तर कदाचित 1-2 दिवस वाचाल, पण त्यानंतर मात्र आपोआपच त्याचा कंटाळा येईल. म्हणून आवड निर्माण होईपर्यंत तरी किमान इंग्लिश वाचण्याची सवय लागेपर्यंत तरी तुम्हाला त्या विषयाची आवड आहे तेच वाचा. जर तुम्हाला स्पोर्ट्स वाचायला आवडतं तर ते वाचा. जर तुम्हाला बॉलिवूड किंवा फिल्म्समध्ये इंटरेस्ट असेल तर त्या बाबतीतल्या न्यूज वाचा. पण रोजच्या रोज अर्धा पाऊण तास तरी इंग्लिश रीड करणं अत्यंत गरजेचं आहे. बरं, नुसतंच वाचणंच महत्त्वाचं आहे का? नाही. तर आपण जे वाचतोय ते समजणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आता ते केव्हा होईल? तर तेव्हाच होईल जेव्हा आपली व्होकॅब्युलरी उत्तम आहे. जर तुम्ही लहानपणापासूनच इंग्लिश वाचत असाल किंवा इंग्लिश रीडिंगची तुम्हाला लहानपणापासून हॅबिट असेल तर नक्कीच तुमची व्होकॅब्युलरी आणि तुमचं इंग्लिश कॉम्प्रिहेंड करण्याची स्किल चांगली असणार आहे. पण जर तुम्ही आत्ताच बँकिंग स्पर्धा परीक्षेची तयारी करायला घेतली आहे आणि त्यामधला इंग्लिश सेक्शन महत्त्वाचा भाग आणि त्यामध्ये लागणारं हे महत्त्वाचा भाग म्हणून जर इंग्लिश आज वाचन करायला घेणार असाल तर मग त्या केसमध्ये तुमची व्होकॅब्युलरी आजच्या घडीला 2 किंवा 5% आहे. जी वाढवणं शक्य आहे का? हो, नक्कीच शक्य आहे. म्हणजे अगदी 100% व्होकॅब्युलरीवर मास्टरी जरी नाही मिळवता आली तरी परीक्षेच्या दृष्टीनं किंवा तुमचं कॉम्प्रिहेन्शन वाढवण्याच्या दृष्टीनं जे महत्त्वाचं आहे तेवढं तर करणं नक्कीच गरजेचं आहे. त्यासाठी मात्र 2 स्ट्रॅटेजीज आहेत ज्या न चुकता अगदी रोजच्या रोज कमीत कमी 2 महिने जरी फॉलो केल्या तरी तुम्हाला इंग्लिशमध्ये चांगला स्कोअर मिळवणं फारसं अवघड नाही आहे. तर पहिली स्ट्रॅटेजी म्हणजे अगदी बेसिक जे तुमचं रोजचं वाचन पाहिजे. पण फक्त वाचून सोडून द्यायचं नाही, तर वाचता वाचता जे काही शब्द तुम्हाला नवीन वाटतात किंवा ज्या शब्दांचा नवीन तुम्हाला अर्थ माहीत नाही आहे तो शब्द बाजूला आपल्या वहीत लिहून काढायचा. त्याचा अर्थ लगेच गुगलवर तुम्ही शोधायचा आणि तो अर्थ तुमच्या हाताने वहीत लिहायचा. तो अर्थ समजून घेतल्यानंतर, त्या शब्दाचा अर्थ समजून घेतल्यानंतर पुन्हा एकदा ते सेंटेन्स वाचायचं आणि त्या सेंटेन्सचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओके. आता लक्षात घ्या, सुरुवातीला ही प्रोसेस तुम्हाला थोडीशी किचकट किंवा थोडी कंटाळवाणी वाटू शकते. कारण पहिल्यांदा तुम्ही अगदी एखादा छोटा पॅसेज जरी आज वाचायला घेतलात तरी त्यामधला प्रत्येक सेंटेन्समध्ये तुम्हाला शब्द अडणार. कारण तुम्हाला तो वाचनाची सवय नसल्यामुळे प्रत्येक शब्द हा तुमच्यासाठी नवीनच वाटणार. पण ठीक आहे, कंटाळू नका. एक सलग 6 ते 7 किंवा 8 दिवस जरी हा एक्झरसाइज केलात तरी नंतर आपोआपच तुम्हाला अडणाऱ्या किंवा तुम्हाला न येणाऱ्या शब्दांची जी संख्या जी आहे ती कमीत कमी होत जाते. आता नुसतं वहीत लिहायचं का? नाही. तर त्याच्या लागोलाग एक महत्त्वाची स्टेप अशी आहे की एक तुम्ही वही घातलेली असणार आहे ऑफकोर्स इंग्लिशसाठी. आज आहे 29 तारीख. फॉर एक्झाम्पल, तुम्ही आजच्या तारखेला तुम्हाला जे वाचताना तुम्ही एक पॅसेज घेतला त्यात सपोज पॅसेजमधले तुम्हाला 20 नवीन शब्द आढळले, ते 20ही 20 तुम्ही वहीत लिहून काढलात. मग ते लिहून काढायचं, ते पाठ कधीही करत बसायचं नाही.
शब्द तुम्ही कधीही पाठ करायच्या मागे लागू नका, कारण तसं कधीही शक्य होत नाही, कारण नुसतंच तुम्ही पाठ केलात तर ते उपयोग होत नाही त्याचं. इंग्लिश ही भाषा असल्यामुळे त्याचा वापर कसा करायचा हे म्हणजे हे कळणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून ते वहीत लिहून घ्यायचं. दुसरा दिवस येईल, 30 तारीख येईल, 30 तारखेला परत तुम्ही वाचायला घ्याल. मग 30 तारखेला मात्र नवीन जेव्हा शब्द तुम्ही लिहायला काढाल त्याच्या आधी 29ची जी लिस्ट आहे पूर्ण एकदा वाचायची, व्यवस्थित वाचायची. जेव्हा तुम्ही वाचत जाल ते शब्द त्यावेळी आपोआप तुम्ही जो सेंटेन्समधून जो शब्द तुम्ही जो फेच केलेला आहे त्याच्याशी तो रिलेट होऊन तुमच्या डोक्यात तो सेंटेन्स किंवा तो टॉपिक नॅचरली येतो. ओके. मग परत तिसऱ्या दिवशी जेव्हा हा प्रयोग करायला घ्याल तेव्हा परत पहिल्या दिवशीचा दुसऱ्या दिवशीचे शब्द वाचायचे आणि परत तिसऱ्या दिवशी मग तुम्ही नवीन शब्द लिहून काढायचे. सेम चौथ्या दिवशी करताना पहिल्या 3 दिवसांचे शब्द वाचायचे आणि मग चौथ्या दिवशी नवीन शब्द लिहून काढायचे. असं जेव्हा प्रॅक्टिस तुम्ही सलग 8-10 दिवस करतात जेव्हा तुम्ही 8व्या किंवा 10व्या दिवसाला पोहोचता तेव्हा पहिल्या 1 ते 4 ज्या दिवशी जे काढलेले जे शब्द आहेत ते आपोआप तुमच्या डोक्यात फिट बसलेले असतात. आणि नुसतंच फिट नाही तर ते शब्द तुम्ही सेंटेन्समधून काढलेले असतात तर ते तिथं कसे वापरले गेलेत ह्याचा अंदाज तुम्हाला नॅचरली कुठलीही म्हणजे कुठलीही टेक्निक न शिकवता तुम्हाला ती डोक्यात फिट बसते. त्यामुळे तो शब्द पुढील सेंटेन्समध्ये किंवा फ्युचरमध्ये कुठल्या एखाद्या सेंटेन्समध्ये तो कसा वापरला गेला पाहिजे याचा अंदाज तुम्हाला नक्कीच बांधता येतो. त्यामुळे शब्द कधीही पाठ करायचे नाहीत. नाहीतर मग काय आपण डिक्शनरी घेऊन बसलो तर डिक्शनरी आपण फुल पाठ करायची म्हटली तर तसंही बरीच जण करायची म्हटलं तर केली असती पण त्याचा काहीही उपयोग होत नाही. ओके. आता ही एक खूप पारंपरिक पद्धत आहे. पण त्याचबरोबर दुसरी प्रभावी पद्धत म्हणजे लर्निंग रूट वर्ड्स. जसं मी सुरुवातीला सांगितलं की रूट वर्ड्स हा एक व्होकॅब्युलरी तुमची पक्की करण्याचा एक भक्कम मार्ग आहे. ओके. रूट वर्ड्स म्हणजे इंग्लिशमधील बेसिक वर्ड्स असतात आणि त्याच्यात काही ॲडिशनल प्रिफिक्सेस किंवा सफिक्सेसचं चांगलं कॉम्बिनेशन आहे. इंग्लिशमधील कोणत्याही नव्या वर्डचा किंवा शब्दाचा बेस म्हणजेच रूट वर्ड्स होय. रूट वर्ड्स हा एक असा पार्ट आहे ज्यावर इंग्लिशमधील शब्दांची उभारणी केली जाते. रूट वर्ड्सला प्रिफिक्स किंवा सफिक्स लावला जातो आणि एक शब्द तयार होतो. चला आपण एक उदाहरण बघूया. एक शब्द घेऊया. फिलॅन्थ्रॉफी. फिलॅन्थ्रॉफीचा अर्थ काय होतो? लव्ह फॉर ह्युमॅनिटी. आणि हा शब्द नेहमी वेगवेगळ्या चॅरिटेबल आणि वेलफेअर ॲक्टसाठी वापरला जातो. हा फिलॅन्थ्रॉपी हा जो शब्द आहे हा 2 रूट वर्ड्समधून फॉर्म झालेला आहे. फिल PHIL फिल याचा अर्थ आहे लव्ह. अँथ्रॉप किंवा अँथ्रॉपी विच मीन्स मॅनकाइंड ऑर ह्युमन्स. ओके. तर फिलॅन्थ्रॉपी फिल हा एक रूट वर्ड झाला, अँथ्रॉप हा एक रूट वर्ड झाला. लक्षात येतं आहे? तर अशातूनच आपण आता पुढचे कसे शब्द निघतात ते बघूया. मिस अँथ्रॉप. अँथ्रॉप म्हणजे आपण काय म्हटलो? मॅनकाइंड किंवा ह्युमन. मिस म्हणजे निगेटिव्ह, ज्याला डिसलाईक किंवा एखादी गोष्ट ना आवडणे असं म्हणतात. असा जेव्हा अर्थ येतो तेव्हा मिस लागलं जातं. म्हणजे मिस अँथ्रॉप म्हणजे अँथ्रॉपचा अर्थ जर तुम्हाला माहिती असेल आणि त्याच्यामागं जर मिस आलं तर याचा अर्थ आहे की समवन हू डिसलाईक्स पीपल ऑर अवॉइड सोशल सिच्युएशन्स. म्हणजे मिस हा निगेटिव्हली घेतला जातो. लॉजी. अँथ्रॉप म्हणजे मॅनकाइंड ह्युमन्स. लॉजी म्हणजे लॉजी हा एक दुसरा रूट वर्ड झाला. लॉजी म्हणजे स्टडी ऑफ समथिंग. स्टडी म्हणजे गायनॉकॉलॉजिस्ट असतो, बरोबर आहे. गायनॅक म्हणजे स्त्रीशी रिलेटेड. लॉजी म्हणजे स्टडी. ओके. गायनॉकॉलॉजी असतो. तर स्टडी ऑफ ह्युमन काइंड त्याचा अर्थ होतो की अँथ्रोपॉलॉजी. अँथ्रोपॉलॉजिस्ट. अँथ्रॉप मॅन किंवा ह्युमन काइंड. आता जेव्हा कुठल्याही शब्दाच्या शेवटी IST लागतं तेव्हा तर एक गोष्ट समजून घ्यायची की इट्स टॉकिंग अबाउट सम पर्सन, वन पर्सन. ओके. अँथ्रोपॉलॉजिस्ट म्हणजे द पर्सन. लॉजी आलं आहे म्हणजे इट इज द स्टडी ऑफ समथिंग. अँथ्रॉप आलं आहे म्हणजे स्टडी ऑफ मॅनकाइंड ऑर ह्युमन. IST लागले म्हणजे इट्स टॉकिंग अबाउट अ पर्सन म्हणजे द पर्सन हू इज इन्वॉल्व्ड इन द स्टडी ऑफ अँथ्रोपॉलॉजी हा अँथ्रोपॉलॉजिस्टचा अर्थ होतो. लक्षात आलं? तर अशा अर्थानं तुमच्या लक्षात आलं असेल की रूट वर्ड्स हे इंग्लिश व्होकॅब्युलरीमध्ये किती महत्त्वाचं काम बजावतात. फक्त रूट वर्ड्सवरून नवीन शब्दाचा अर्थ तुम्ही लावू शकता आणि इंग्लिश कॉम्प्रिहेंड करणं खूप सोपं जातं. तर इथून पुढे आपण रोजच्या व्हिडिओमध्ये नवीन शब्द आणि रूट वर्ड्सबद्दल माहिती घेणार आहोत, शिकणार आहोत. तर विद्या प्रबोधिनीचे व्हिडिओज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.